शेतकऱ्यांना शेतीची सविस्तर माहिती देण्यासाठी महाविस्तार ॲपची सरकारकडून निर्मिती करण्यात आलेली आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। बोगस बियाण्यांपासून फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या साथी पोर्टलची मदत घ्यावी असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तर खतांच्या लिंकिंग बाबतीत कडक निर्णय घेतला जाणार आहे। प्रत्येक खत विक्री दुकानासमोर त्याचा बोर्ड लावला जाईल। खतं वगैरे या मोठ्या गोष्टी अनुदानावर दिल्या जातात, त्यामुळे कंपन्यांनी लिंकिंग केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तर शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला आहे। महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। AI पॉवर्ड ॲप आहे। मग कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे, त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे, त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे। त्याचे व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय आहे हे देखील त्या ठिकाणी मिळेल। त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ॲप आहे तो लॉन्च केलेला आहे। 70,000 क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे, म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रुथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू। प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे, त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे। लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल। म्हणूनच बँकर्सला शिंदे साहेब आणि मी काल परवा SLBCला होतो त्यावेळेस आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसतं आदेश काढता पण अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या। तर SLBCने हा निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी एकतर SLBCचे सगळे मेंबर्स सगळ्या बँकांची बैठक घेणार आहेत, सर्व ब्रँचेसची, की कोणी सिबिल मागायचं नाही आणि तरीही कोणी सिबिल मागितलं तर त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।